ब्रेकिंग 100 नंतर पुढे वळूयात। बातमी आहे रशिया युक्रेन युद्धासंदर्भात। हे युद्ध थांबवण्यासाठी आता वाटाघाटींना वेग आलेला दिसतोय, कारण म्युनिचमध्ये झेलेन्स्कींची भेट घेतल्यानंतर अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो हे सौदी अरेबियामध्ये दाखल झाले आणि तिथेही त्यांनी रशियन शिष्टमंडळाशी चर्चा केली। त्याचवेळी या चर्चांकडे युरोपियन देशांचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे। युक्रेनचं शिष्टमंडळही सध्या झेलेन्स्कींसह सिरियामध्ये आहे आणि काय नेमकं घडतंय रियादमध्ये? युद्धबंदीचा पाया रियादमध्ये रचला जातोय का आणि मुळात खरंच युद्धबंदी होतीये का? पाहुयात एक ग्लोबल रिपोर्ट। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात सांगितल्याप्रमाणे आता रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्यात। या हालचाली होत आहेत त्या सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये। सौदी अरेबियाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत अमेरिका आणि रशियाच्या शिष्टमंडळांमध्ये युद्धबंदीच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली आहे। अमेरिकन शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं ते परराष्ट्र मंत्री मार्क रुबियो यांनी। ते सोमवारी रात्री सौदीमध्ये दाखल झाले होते। तर रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्या शिष्टमंडळाची त्यांनी रियादच्या दिरिया पॅलेसमध्ये भेट घेतली। ही भेट यासाठी महत्त्वाची मानली जाते कारण याआधी रशियाला बाजूला सारणं हे अमेरिकेचं धोरण राहिलंय। मात्र ट्रम्प प्रशासनानं पुतीन सरकारला अधिक विश्वासात घेत ही बोलणी सुरू केली आहे। या वाटाघाटी सुरू होण्याआधीच ट्रम्प आणि पुतीन यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत। ट्रम्प यांनी पुढाकार घेतला तर आम्ही बोलायला तयार आहोत असं खुद्द पुतीन यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर पुतीन आणि ट्रम्प यांचं फोनवरून संभाषणही झालं आणि आता सौदीमध्ये दोन प्रतिस्पर्धी महासत्तांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली आहे। ही बैठक येत्या काळात पुतीन आणि ट्रम्प यांच्या भेटीचा पायाही समजली जाते आणि ती भेट हे युद्ध थांबवण्याच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाची असेलच, शिवाय सध्या अमेरिकेचा नंबर 1 शत्रू असलेल्या चीनसाठीही मोठा इशारा ठरू शकते। मात्र रियादमध्ये झालेल्या या बैठकीत युक्रेनच्या शिष्टमंडळाला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं। खरं म्हणजे युक्रेनचे अध्यक्ष आपल्या शिष्टमंडळासह रियादमध्येच होते, तरी त्यांना या बैठकीसाठी बोलावण्यात आलं नाही। याचं कारण म्हणजे रशियानं ही बैठक पूर्णपणे रशिया अमेरिका द्विपक्षीय बैठक आहे आणि आम्ही अमेरिकेशी बोलल्याशिवाय युक्रेनशी बोलणार नाही असं स्पष्ट केलंय। मात्र यावर युक्रेनसह युरोपीय देशांनीही आक्षेप घेतलाय। युरोपीय नेत्यांनी युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये युक्रेनसह युरोपलाही समाविष्ट करावं अशी भूमिका घेतली आहे। युद्धबंदीच्या वाटाघाटी युक्रेन आणि युरोपसह अपूर्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रियाद बैठक पार पडत असतानाच युरोपीय नेत्यांनी पॅरिसमध्ये महत्त्वाची बैठक बोलावून यावर अधिक चर्चा केली। तर अमेरिका आणि रशियानं या युद्धबंदीच्या वाटाघाटींमध्ये युरोपचा सहभाग अमान्य केलाय। त्यामुळे युरोप आणि अमेरिका रशिया असे संबंध काहीसे ताणले गेलेत। जर्मनी, इंग्लंड, इटली, पोलंड, स्पेन, नेदरलँड्स, डेन्मार्क आणि नाटो सदस्यांची पॅरिसमध्ये सुरक्षा परिषद घेण्यात आली। ही तातडीची बैठक फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉ यांनी बोलावली। यावेळी अमेरिकेच्या या धडाकेबाज धोरणांमुळे युक्रेनची परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे यावर एकमत नोंदवण्यात आलं। तर ब्रिटननं अमेरिकेला युक्रेनला पाठिंबा कायम ठेवण्याचं आवाहन केलंय। जर हा करार कायमस्वरूपी शांततेच्या मार्गाने होणार असेल तर ब्रिटनही आपलं सैन्य युक्रेनला पाठवण्याबाबत विचार करेल असं ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटलंय। आपण या शांतता प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत। युक्रेनबाबत युरोपनं भूमिका बजावली पाहिजे। मी इतर मित्र राष्ट्रांसह युक्रेनमध्ये ब्रिटिश सैन्य पाठवण्यास तयार आहे, मात्र कायमस्वरूपी शांततेच्या दृष्टीनेच प्रयत्न झाले पाहिजेत आणि अमेरिकेचाही याला पाठिंबा महत्त्वाचा आहे, कारण केवळ अमेरिकेकडून सुरक्षा हमी मिळाल्याशिवाय आपल्याला रशियाला युक्रेनवरील हल्ल्यापासून रोखता येणार नाही। तेव्हा मी पुढच्या आठवड्यात अमेरिकेत जाऊन अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी यावर चर्चा करेन। मी शुक्रवारी अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली आहे आणि या चर्चा पुढेही चालूच राहतील। माझ्या अमेरिका दौऱ्यानंतर आपण सारे पुन्हा भेटू। दरम्यान रियादमधील बैठकीनंतर अमेरिकेनं या वाटाघाटींबाबत माहिती दिली। त्यानुसार 4 तत्वांवर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं मार्क रुबियो यांनी सांगितलं। त्याप्रमाणे दोन्ही देशांमध्ये दोघांच्याही टीम्स तयार करण्यात येतील। त्या या युद्धबंदीच्या वाटाघाटींवर समन्वय साधतील। युक्रेनसह वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेचं एक पथक तयार करण्यात येईल आणि या युद्धाचं मूळ असलेल्या युक्रेनमधील समस्यांवर विचार विमर्श करण्यासाठी अमेरिकेची उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल अशी माहिती मार्क रुबियो यांनी दिली आहे। अर्थात आम्ही कायमस्वरूपी आणि यशस्वी युद्धबंदी कराराच्या दृष्टीनेच पाऊल टाकणार आहोत आणि जमलेले आम्ही सर्व याच प्रयत्नात असू। एक सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आम्ही 5 जण प्रयत्नशील असू।
थोडक्यात बैठकीनंतरही अमेरिकेनं वाटाघाटींमध्ये युक्रेन आणि रशिया यांच्यातील थेट बैठकीबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही. युरोपचा तर उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे युरोपसह युक्रेनमध्ये चलबिचल वाढण्याची शक्यता आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही युरोपीय देशांनी त्यांची भूमिका ठाम ठेवावी असं आवाहन केलंय. दरम्यान 2 दिवसांपूर्वीच म्युनिचमध्ये झेलेन्स्की यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाची आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळीही रशियाची या बैठकीतील अनुपस्थिती बरंच काही सांगून गेली. आता रियादमध्ये झालेल्या रशिया अमेरिका बैठकीत ना युक्रेनला स्थान देण्यात आलं ना युरोपीय देशांना बोलावण्यात आलं. त्यामुळे युक्रेनसह युरोपीय देश या युद्धबंदीबाबत साशंक आहेत. तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे युद्ध थांबवायचंच आहे, कारण युद्ध थांबल्यानंतर त्यांना चक्क रशिया या एकेकाळी अमेरिकेच्या नंबर 1च्या शत्रूसह संबंध सुधारायचे आहेत. त्यामुळे युरोपसाठी ही काहीशी चिंतेची बाब ठरू शकते. युरोपमध्ये त्यामुळेच तणाव निर्माण झालाय. आता या वाटाघाटींमध्ये नेमकं काय घडतंय? अमेरिका रशिया एकत्र युक्रेनसह समोरासमोर चर्चा करतात का? पुढील वाटाघाटींमध्ये तरी युरोपीय देशांना सामावून घेतलं जातं का? युरोपीय देश पुढे नेमकी काय भूमिका घेतात यावर आता येत्या काळातलं जागतिक राजकारण अवलंबून असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.